Good morning friends. In previous lecture we learned about the Pythagoras theorem. In this chapter we study in previous lecture Pythagoras triplets, similarity and right angle triangle, theorem of geometric means and most IMP theorem, Pythagoras theorem. मागील तासिकेमध्ये आपण पायथागोरसची त्रिपुटे, भूमिती मध्याचा प्रमेय आणि पायथागोरसचं प्रमेय अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर 30, 60, 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय, 45, 45, 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय सुद्धा बघितलेलं आहे. इन दिस lesson we learn about the examples based upon Pythagoras theorem and 30 degree, 60 degree, 90 degree and 45 degree, 45 degree, 90 degree angle of triangle theorem. The examples see page number 36 and page number 37. 36 आणि 37 पानावरची काही महत्त्वाची उदाहरणं आज आपण या तासाला पाहणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल आहे बघा, मी एक्झाम्पल शॉर्ट मध्ये फळ्यावरती लिहितोय. क्वेश्चन नंबर 1, example first. In triangle ABC, angle B is equal to 90 degree, angle A is equal to 30 degree, AC is equal to 14. Then find AB and BC. पहिले एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करतोय. पहिले एक्झाम्पल काय बघा, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, AC इज इक्वल टू 40. देन फाइंड AB अँड BC. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा याची आकृती काढावी लागेल. द नेम ऑफ द ट्रायंगल इज ट्रायंगल ABC. अँगल B इज 90 डिग्री and angle A is 30 degree. बघा त्रिकोण ABC मध्ये कोण A हा 30 अंशाचा आहे, कोण B हा 90 अंशाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल जर सोडवायचं असेल तर कुठला थेरम बघावा लागेल, 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री अँगल ऑफ ट्रायंगल थेरम किंवा प्रॉपर्टी. बघा एक एक्झाम्पल आपण सोडूया. इन ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, angle B is equal to 90 degree. Then the remaining angle of this triangle is C. C is equal to how many degree? तर कोण C हा किती अंशाचा राहील, 30, 90 झाल्यानंतर राहणार पुन्हा 60 degree. Therefore triangle ABC is a 30 degree, 60 degree, 90 degree angle of triangle. त्रिकोण ABC हा 30, 60, 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. इथं आपल्याला 30, 60, 90 अंश त्रिकोणाचं जे काही प्रमेय आहे ते आपल्याला पाठ असलं पाहिजे. तर आपण प्रमेय बघितले, 30 अंशासमोरची बाजू ही कोणाच्या कर्णाच्या कितपट असते, निमपट असते. मागील तासाला आपण पहिले 30 अंशासमोरची बाजू निमपट आणि 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या वर्तुळात 3/2 3/2 टाइम्स द हायपोटेन्यूस. त्याचा आधार घेऊन आपण हे उदाहरण पुढे सोडवायचं. पहिली कुठली बाजू काढायची आपल्याला बघा. आणखीन एक AC ची किंमत आपल्याला इथे किती दिली आहे, AC इज इक्वल टू 14. AC हा हायपोटेन्यूस आहे. तर पहिली बाजू आपण काढू AB. आता AB बाजू किती अंशासमोरची आहे, 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री. म्हणजे इथे 60 डिग्रीचा काय प्रॉपर्टी आहे, AB इज इक्वल टू √3/2 इनटू हायपोटेन्यूस कुठला आहे, AC. कारण काय राहायचा, साइड अपोजिट टू 60 डिग्री. Therefore AB is equal to √3/2 into AC ची किंमत किती आहे, 14. Therefore AB is equal to 2 न जर 14 ला भागलं
झालं तर किती बघायला लागले 7√3. AB ची किंमत आपल्याला किती मिळाली 7 वर्तुळात 3. तर दुसरी किंमत आपल्याला किती काढायची आहे BC. therefore BC is equal to 1/2 into hypotenuse AC. BC बाजू 30 अंशा समोरची आहे ती कर्णाच्या किती पट असते निमपट 1/2 AC. इथं कारण लिहायचं साइड opposite to 30 degree. therefore BC is equal to 1/2 into 40. therefore BC is equal to 7. Understand the property using 30 degree, 60 degree and 90 degree angle of triangle. AB is 7√3 and BC is 7. The next example is example number 3, the most IMP example, 2 marks. The example number 3, page number 36. Second example we are solving. In angle PQR is equal to 90 degree. Segment QN perpendicular segment PR. PN is equal to 9, NR is equal to 16. Find QN. 2 मार्काला हे उदाहरण बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला याची आकृती काढावी लागेल बघा. The name of the triangle is P Q and R. In triangle PQR, QN is perpendicular segment PR. Q मधून या कर्णावरती आपल्याला काय काढायचं आहे परपेंडिक्युलर सेगमेंट लंबदुभाजक काढायचा आहे. तर PN ची व्हॅल्यू आहे 9, NR ची व्हॅल्यू आहे 16. देन फाइंड QN. QN ची किंमत काढायची. This example is based on the property of geometric mean. भूमिती मध्याच्या गुणधर्मावर हे प्रमेय काय आहे हे उदाहरण आधारलेलं आहे. तर ते कसं ओळखलं बघा. त्या Q मधून या कर्णावरती लंब टाकल्यामुळे त्याचे जे 2 भाग झाले आपण बघितले काटकोन त्रिकोणात कर्णावरून टाकलेला जो लंब असतो तो या कोणासमोरील बाजूचा काय असतो लंब दुभाजक असतो म्हणजे भूमिती मध्य असतो. तर त्याचा वापर करून आता एक्झाम्पल सोडवूया आपण. बघा इन ट्रायंगल PQR काय दिले आपल्याला सेगमेंट QN परपेंडिक्युलर segment PR. PN is equal to 9, NR is equal to 16. Then find QN. The property वापरायची by property of geometric mean. Geometric mean म्हणजे भूमिती मध्य. काय प्रॉपर्टी आहे जो भूमिती मध्ये बघा हा QN is equal to जो लंब टाकलेला आहे तो is equal to √y कशाकडे गुणाकार करायचा PN into NR. putting the values PN ची व्हॅल्यू आहे 9 into NR 16. यांची जर वर्गमूळ घेतली आपण 9 तर √9 चे वर्गमूळ 3 16 चा 4 3 into 4 3 चौक 12. therefore QN is equal to आपल्याला किती किंमत मिळेल 12. समजला हे आपण कशाचा वापर करून सोडवला प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन. QN is equal to 12. नेक्स्ट एक्झाम्पल समजलं आहे ना जिओमेट्रिक मीनचा एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 4 नंबरचा क्वेश्चन हा जिओमेट्रिक मीन वरचा आहे. तर तुम्ही काय करायचं आहे सोडवून बघायचा आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा पेज नंबर 37. In the right angle triangle sides making right angle are 9 cm and 12 cm.
find the length of hypotenuse. Here is the question for 1 mark, asking for 1 mark. Solution बघा, क्वेश्चन नंबर किती सोडवूया आपण 5. या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, काटकोन करणाऱ्या ज्या काही बाजू आहेत त्या 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहेत. तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण का. तर आपण सोडूया एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल A B and C, AB and BC मेकिंग द राइट अँगल B. AB आणि BC बाजूमुळे हा कोन B झालेला आहे. तर त्याची किंमत दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. आणि AC ची व्हॅल्यू कर्ण काय काढायचं आहे आपल्याला काढायचं. तर आता कसं होणार, इन ट्रायंगल A B C angle B is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, पायथागोरस प्रमेयाचा आधार घ्या आणि आपण हे उदाहरण काय करू सोडवू. 1 मार्काचं सोपं उदाहरण आहे. तर काय होईल, पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे, कर्ण वर्ग AC² is equal to AB² + BC². AB ची व्हॅल्यू आहे 9² प्लस BC ची व्हॅल्यू 12². 9 चा स्क्वेअर किती 81 and 12 चा स्क्वेअर किती 144. Addition किती होईल 225. This is the value of AC². We know the value of AC. आपल्याला AC ची किंमत काढायची आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावे लागतील. 225 is the square of 15. AC is equal to 50. Understand? तर आपण 3 उदाहरणं या ठिकाणी महत्त्वाचे बघितलेले आहेत. अगदी यासारखी सेम उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आहेत. ती तुम्ही काय करा, आज सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.